सुनावणी दरम्यान तुम्ही काय ऐकलं, काय पाहिलं? नाही, मला खरं तर माझ्या भावना दाटून आल्या होत्या. मला ते सगळा घटनाक्रम थोडासा आठवत होता, की हे कशामुळं घडलं, का घडलं? यांनी करायला नव्हतं पाहिजे असं. हे चुकीचं कृत्य ह्यांनी टाळायला पाहिजे होतं. परंतु जे आरोपी आहेत, त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, जे काही त्यांना हजर केलं होतं व्ही-सीद्वारे, त्यातून असं स्पष्ट दिसतंय, की ह्यांना खरंच सगळ्या लोकांचा अभय होतं ह्या चुकीचं काम करणाऱ्या. पाठराखण करणारे सुद्धा ह्यांचे खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणून ह्या घटना याच्या अगोदर पण घडल्या, आत्ता पण घडली आणि ह्याच्यातून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी माझी तिथं भावना होती. तर ज्यावेळेस तुम्ही स्वतः तिथं हजर होतात, आरोपी देखील व्ही-सीद्वारे हजर केले होते. त्यांचे चेहऱ्यावरले हावभाव बघता कसं काय तुम्हाला त्यांना काय वाटते नेमकं? नाही, त्यांना ही गोष्ट नवीन नाही. त्यांनी ह्या गोष्टी अगोदर पण आपण बघितलेलं त्यांचं स्टेटस, की भरपूर गंभीर प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. जसे की कृष्ण आंधळे आत्ता फरार आहे. त्याच्यावर 307चा गुन्हा आहे. तो आधीच फरार आहे. परंतु पोलीस यंत्रणेसोबत राहत होता. म्हणून त्यांना हे सगळं हातापायाशी सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या आणि म्हणून हे घडलेलं आहे, त्यांनी घडवलेलं आहे. याच्यातून त्यांनी जे झालेली घटना आहे, त्याच्यातून त्यांनी शिकण्याची गरज आहे, की हे आपण पाप केलेलं आहे आणि आता जी न्यायव्यवस्था आहे, आता जे CID यासाठी केलेला तपास आहे आणि जे वकील साहेब आहेत, यांना 100% फाशी शिक्षा होणार आणि तोपर्यंत आम्ही सगळा पाठपुरावा करायला कुठेही कमी पडणार नाही. आरोपी विष्णू चाटेने सुरुवातीला एक अर्ज केला होता की मला बीडच्या जिल्हा कारागृहामधनं लातूरला पाठवा. आणि आता पुन्हा नवीन एक अर्ज केला आहे की मला तिथल्या कारागृहामधनं पुन्हा बीडला आणा. नेमकी चाललंय काय? त्यांना असं वाटत असेल की मी एकटाच आहे इकडं, सगळी टोळी आपली इकडे आहे, खून करणारी, म्हणून त्यांनी तो अर्ज केलेला असेल. त्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही. इकडे पाहायला गेलं तर जे की आरोपीचे वकील आहेत वाल्मिक कराडचे विकास खाडे यांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि घटनेसंदर्भात कुठलाही आमचा संबंध नाही किंवा आम्ही याच्यात आरोपीने आम्हाला निर्दोष मुक्तता करावी असा विनंती अर्ज न्यायालयाकडे केलेला आहे आज. पोलीस यंत्रणा, CID, SIT या सगळ्या अधिकाऱ्यांनी हे सिद्ध केलेलं आहे आणि सगळं चार्जशीट तयार झालेलं आहे आणि हे 1 नंबरचे आरोपी आहेत. त्याच्यामुळं त्यांनी काय म्हणणं आहे, ते काय बोललेत यापेक्षा ह्यांनी काय सिद्ध केलं आहे हे महत्त्वाचं आहे. हे 1 नंबरचे आरोपी आहेत. आज तुम्ही स्वतः न्यायालयामध्ये हजर होतात. जो युक्तिवाद झाला, सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला त्याच्यावरती आपण समाधानी आहात का? आणि ही खटला फास्ट ट्रॅक चालावा अशी तुमची मागणी आहे? नाही, हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालला पाहिजे असे आम्ही अर्ज करणार आहोत. मागणी देखील अगोदर केलेली आहे सरकारी प्रतिनिधींकडं. परंतु जे काही कालावधी आहे ह्याचा, तो कसा लवकरात लवकर होईल आणि यांना लवकर कशी फाशी होईल ही आमची मागणी असणार आहे. इकडे पाहायला गेलं तर एक वेगळा प्रश्न आहे माझा. ज्या गावामध्ये ही संपूर्ण घटना घडली, महाराष्ट्रामध्ये हा गाव चर्चेत आहे, त्याच